नमस्कार ताईंनो, कशा आहात? तर आज मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर ही पद्धत वापरली ना तर खूप असं फिटिंगला परफेक्ट बसेल ब्लाऊज आणि कटिंग देखील परफेक्ट होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला जो पॉईंट समजला नाही तो मला कमेंट करून सांगा. मी तो पॉईंट तुमचा क्लिअर करून देईल. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच समजेल. व्हिडिओ स्किप करू नका मध्येच कुठं. खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग, तर अजिबात स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. तर व्हिडिओला सुरुवात करू. ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला. तुमची उंची जेवढी असेल तेवढं तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यात आपल्याला एक्स्ट्रा फक्त 1.5 इंच घ्यायचं आहे. माझी उंची इथं 13 इंच आहे, तर मी इथं 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 14.5 इंच घेतलेला आहे. मला बोटनेक बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी कधीही बोटनेक जर करत असाल तुम्ही तर शोल्डरचा हाफ भाग घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा भाग घ्यायचा आहे शोल्डरचा आपल्याला. मी इथं 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, कारण मला बोटनेक बनवायचा आहे म्हणून. हे बघा, 6.5 इंच घेतलेला आहे मी शोल्डर, कारण बोटनेकमध्ये प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर मोकळं घ्यावं लागते. त्याच्यासाठी मी शोल्डरचा हाफ घेतलेला आहे. इथं मी 6.5 इंच शोल्डर घेतला आहे, त्याच्यासाठी 7 इंच आर्महोल घेणार आहे, कारण अर्धा इंच आपला पॉईंटमध्ये जाणार आहे वरती. एक वेळेस बंद बाजू आहे ना त्याच्याकडून आपल्याला मोजायचं आहे. हे आहे 7चा चौथा भाग, 7.5 इंच. साडेसात इंच 7चा चौथा भाग आहे. त्याच्यात आपल्याला इथं अर्धा इंच आपल्याला मागे तो पॉईंट सरकवायचा आहे, म्हणजे शोल्डरचा पॉईंट. या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर कटिंग केली तर खूप परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. नंतर जर तुम्ही बोटनेक करत असाल तर बोटनेकला गळा मोठा लागतो, कारण 3 इंचचा गळा पाहिजे. गळा रुंदी मी 3 इंचाची घेतलेली आहे. तुम्ही 2.5 इंचाची पण घेऊ शकतात. फक्त बोटनेक नको पाहिजे त्याच्यात, बरोबर. त्याला 2.5 इंच घेता येते. मी इथं 3 इंच घेतलेला आहे रुंदी आणि लांबी 7 इंच घेतलेला आहे गळ्याची लांबी. पाठीमागचा गळा मी बोटनेक बनवणार आहे. आता आपल्याला अशी सरळ लाईन आखायची आहे ह्या पद्धतीने. आता आपल्याला इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे. जसा तुम्हाला गळा आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकतात. मी याला राऊंड देते. आता मेन पॉईंट म्हणजे तुम्ही लक्ष देऊन बघा, व्हिडिओ स्किप नका करू. इथं 7.5 इंच घेतलेलं आहे, बरोबर. 7चा चौथा भाग. त्याच्यानंतर आपल्याला आर्महोल जवळ प्रिन्स कट देतात त्यासाठी 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा लागते, कारण ते टक्समध्ये दाबलं जाते, त्याच्यामुळे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, बरोबर. 1 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे पुढे. अजून 1 इंचाच्या पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. ते मार्जिनसाठी आहे, म्हणजे ते फिटिंगमध्ये दाबलं जाईल, बरोबर. घेतलं. हे बघा, हे आहे 1 इंच आपलं, ते दाबलं जाईल त्याच्यामध्ये टक्समध्ये, बरोबर. आणि हे आपलं मार्जिन आहे 2 इंचाचं. आपल्याला कमर घ्यायची आहे. कमर 6.5 आहे.
कमर 6.5 आहे, पण आपल्याला टक्समध्ये 2 इंच द्यायचे आहेत. बरोबर. इथून चेस्टचा चौथा भाग प्लस अर्धा इंच करायचा आहे किंवा 1 इंच करायचा आहे तुम्हाला. टक्स पॉईंट असा काढायचा आहे. 9.5 इंचावर टक्स पॉईंट आलेला आहे. छातीचा चौथा भाग त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं, मग टक्स पॉईंट काढायचं. नंतर इथून 3.5 इंच घ्यायचं आहे. छोट्या साईजसाठी 3.5 इंच आहे. जर 30च्या पुढे असेल तर तुम्ही 4 इंच देखील घेऊ शकतात. 4 इंचच्या पुढे नाही घेऊ शकत. जर खूप मोठी साईज असेल तर 4.5 इंच 5 इंच इथपर्यंत येऊ शकते आपलं टक्स पॉईंटचं ही सरळ रेष. बरोबर. तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग जर केली ना, खूप सुंदर असं फिनिशिंग बसेल. खालून 1.5 इंच मी घेतलेला आहे. आपल्याला अशी सरळ रेष आखायची आहे. मी 3.5 इंच वरचं रेष काढलेली आहे. खाली आपल्याला काढायची आहे 4 इंचची. बरोबर. 4 इंच काढलेला आहे मी. म्हणजे आपल्याला जेव्हा प्रिन्स कटचा शेप देणार ना, तेव्हा खूप सुंदर असा शेप येतो आणि प्रिन्स कट असं परफेक्ट फिनिशिंग सोबत दिसते. खूप फिटिंगला परफेक्ट येते या पद्धतीने केलं तर. नंतर आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. 1 इंचावर इथं आर्महोलचा शेप दिला आहे मी. आता आपल्याला आतल्या आर्महोलचा शेप द्यायचा आहे. बरोबर. हे आतलं आहे, ते बाहेरचं आहे, म्हणजे ते पाठीमागील. तर आपण आर्महोलचा शेप दिलाय, टक्स पॉईंट पण काढलाय. आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. तर शेप कसं देणार ते बघा तुम्ही. इथं आपल्याला जी आपली आर्महोलची जी लाईन आहे का नाही, तिथपर्यंत आपल्याला सरळ असं घ्यायचं आहे. त्याला थोडं राऊंड करायचं आहे. थोडासा गोलाकार द्यायचा आहे. जास्त गोलाकार देऊ नका. नॉर्मल गोलाकार द्यायचा आहे आपल्याला. ज्या ह्या लाईनी दिसत आहेत ना, बरोबर त्यांच्यामध्ये यायला नको. त्यांच्या बरोबर टोकाला लावून आपल्याला शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 इंच द्यायचा आहे. 1 इंच टक्ससाठी द्यायचा आहे. इथून आपल्याला साईजनुसार टक्स द्यायचा आहे. जर तुम्हाला साईजनुसार टक्स द्यायचं असेल तर मी तो देखील व्हिडिओ टाकणार आहे. फॉर्म्युलाचा चार्ट देणार आहे. त्याच्यामध्ये ते चार्टमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून दाखवलेलं आहे. ते व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा. बघा, आपल्याला थोडंसं इथं सरळ करायची रेष आहे. हे बघा. नंतर आपल्याला जिथून आपण 3.5 इंचची रेष आखलेली आहे ना, तिथून आपल्याला खालीपर्यंत मोजायचं आहे. हे बघा, 5.5 इंच. बघा, तुम्हाला जर ही पद्धत नाही पण समजली तरी देखील तुम्हाला टक्सचं मी सांगत आहे पुढे, तर लक्ष देऊन बघा. इथून बघा, इथून 2 इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. बरोबर. इथून 2 इंच, तरी पण तिथं झालं म्हणजे दोघी पद्धतीने त्याचप्रमाणे पॉईंट येतो आणि आपल्याला हलका राऊंड द्यायचा आहे. आपल्या बॉडीच्या शेपसारखंच आपल्याला द्यायचं आहे राऊंड. अजिबात सरळ जर केलं आपण, थोडं नॉर्मल असं केलं ना, तर बॉडीला ते परफेक्ट बसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एकदम राऊंड द्यायचं आहे, सेम बॉडीच्या शेपसारखं. जी आतली जागा आहे आपली, ही जागा जर जास्त राहिली, त्याच्यात कपडा जास्त राहिला, तर आपल्याला ते ब्लाऊज परफेक्ट बसत नाही. त्यासाठी आपल्याला सेम असा शेप द्यावा लागतो, तरच ब्लाऊज परफेक्ट बसेल.
हा फक्त कटिंगचा व्हिडिओ आहे, मी टिचिंगचा व्हिडिओ देखील टाकणार आहे। हेच ब्लाऊज मी तुमच्यासमोर तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे आणि घालून देखील दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर मी इथं फक्त 2 इंचाचा टक्स घेतलेला आहे। मग हे कापड आपलं 2 इंचामध्ये जाईल टक्समध्ये, तर आपल्याला पुढे कापड राहणार नाही। त्याच्यासाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे टक्सचे, आणि फिटिंगचे 2 इंच घ्यायचे आहे, म्हणजे 4 इंच आपल्याला घ्यायचं आहे बरोबर। आणि आपल्याला या पद्धतीने बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने आपल्याला रेष आखायची आहे। हे झालं आपलं प्रिन्स कट देऊन। बघू शकता तुम्ही किती सुंदर असा शेप आलेला आहे, खूप सुंदर शेप आलेला आहे। माझ्याकडे ते पट्टी नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही की ते खूप सुंदर आहे ते। जर तुम्ही ते हे घेणार ना, स्केल खूप सुंदर असते, त्याच्याने खूप सुंदर असा आकार येतो। स्केल नक्कीच वापरा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे मी ब्लाऊज। आता आपल्याला इथं फिटिंगची रेष द्यायची आहे, म्हणजे आपल्याला समजते की आपल्याला फिटिंग कुठून करायचे आहे ते। बघू शकता तुम्ही, इथं देखील आपल्याला आर्महोल जवळ 1 इंचचा पॉईंट दिलेला आहे ना, तिथं देखील आपल्याला हे कट लावायचा आहे आणि तिथून आपल्याला स्टिचिंग करायची आहे। मी 1 इंच अजून एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे असं आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। 2 इंच आपलं टक्समध्ये जाणार आहे, नंतर 2 इंच आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे, तेव्हाच आपला ब्लाऊज परफेक्ट बसेल। शोल्डरवरून आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचा आहे। नंतर आपल्याला खाली प्रिन्स कटचा भागा करून आपल्याला तिरकस रेषा आखायची आहे, म्हणजे कपडा दाबू नये। कपडा जेव्हा आपला दाबला जाईल ना, तेव्हा आपल्याला परफेक्ट असं फिटिंग बसेल आणि कम्फर्टेबल वाटेल। त्यासाठी आपल्याला तिरकस रेषा आखून आपल्याला कटिंग करायची आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, नवीन असाल तर। या पद्धतीने दाखवला आहे मी। तुम्हाला आवडलं का? तुम्हाला काय प्रश्न पडले आहे? तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच उत्तर देईन। आणि तुम्हाला जर परफेक्ट फॉर्म्युला पाहिजे असेल, छोट्या गळ्यावर आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे, मोठ्या गळ्यावर शोल्डर किती घ्यायचा आहे, शोल्डरनुसार शोल्डर किती घ्यायचा आहे, आर्महोल किती घ्यायचा आहे, सर्व साईजनुसार मी तुम्हाला चार्ट देणार आहे, तो नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला ते चार्ट देखील भेटेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।